रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 27 डिसेंबर 2025. काल आपण जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आश्रम या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो. खूप सुंदर अशी जागा आहे. खूप मन प्रसन्न झालं या ठिकाणी. आणि आता आज सकाळी 7:15 वाजता आपण या ठिकाणावरून पुढचा परिक्रमेतला टप्पा आपण चालू करतोय. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर लगेचच या ठिकाणी बघा उजव्या बाजूला जो मार्ग जातोय त्या मार्गाने आपल्याला गस्त व्हायचंय. अशा प्रकारचा सुंदर असा आश्रमाचा परिसर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आश्रमामध्ये सेवेसाठी आपल्या देहूचेच महाराज आहेत. त्यांनी काल संध्याकाळी खूप छान असं मार्गदर्शन सुद्धा केलं आपल्याला परिक्रमेबाबत, त्याचबरोबर इतर सांसारिक गोष्टींबाबत. खूप सुंदर असा अनुभव आला आणि आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 200-250 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूने थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बेलसर गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पहिल्याच चौकातून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय आणि लगेच उजवा टर्न घ्यायचा आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बेलसर गावातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी बघा डावीकडे जाण्याचा बोर्ड लावलेला आहे. पण आपल्याला या ठिकाणी समोर जर बघितलं तर विमलेश्वर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन येऊयात आणि मग पुन्हा डावीकडे जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणार या ठिकाणी विमलेश्वर महादेव मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. प्राचीन असं मंदिर आहे. नंदी महाराजांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. विमलेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय आणि डाव्या बाजूला गेल्यावरती चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण आता दर्शन घेऊयात. अशा प्रकारचा मार्ग आहे. सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन होतंय आपल्याला. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे. वरती जे स्थित आहे ते चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या ठिकाणी पुढे आल्यानंतर एक भिंत लागते. त्या भिंतीच्या शेजारून जो पगदंडी मार्ग वरती जाण्याचा आहे त्या मार्गाने आता आपल्याला वरती जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चंद्रेश्वर महादेव मंदिराचं प्रवेशद्वार लागलेलं आहे. हा पहाड वरती चढून आल्यानंतर रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्राचीन असं मंदिर आहे. श्रीमंत महाराणी चंद्रावती होळकर यांनी स्थापित केलेलं मंदिर आहे 1615 मध्ये. नर्मदा मैयाच्या किनारी वसलेलं सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात आणि मग महादेव मंदिरात दर्शन घ्यायला जाऊयात. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊयात. आता नंदी महाराजांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या ठिकाणी 11 शिवलिंग स्थित आहेत आणि या 11 शिवलिंगाच्या वरती 11 मानाची प्राचीन अशी घंटा आहे. आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्राचीन असं चंद्रेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. चंद्रेश्वर महादेव मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर जायचंय आपल्याला. बाहेर गेल्यानंतर उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय.
उजव्या बाजूने खाली उतरून आल्यानंतर या ठिकाणी बघा समोर आपल्याला एक आडवा रोड लागतोय. तो मुख्य रोड आहे खेडी घाटकडे जाण्याचा. त्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला पुन्हा मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणाहून उजव्या बाजूला मार्गस्थ होतोय आपण. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे. त्यांनी डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारचा हा डांबरी मार्ग लागलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चंद्रेश्वर महादेव मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी डांबरी मार्गाने थोडंसं पुढं आलोय तर रामगड गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. या रामगड गावातून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल संध्याकाळी 7 वाजता आपल्याला कोल्हापूरवरून स्वरूपाताई निकम यांनी फोन केला होता. त्यांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी 500 रुपये पाठवलेले आहेत. स्वरूपाताईंचं मनपूर्वक आभार आणि नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव म्हणून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डांबरी मार्गाने थोडंसं पुढे येऊन पाठीमागं जर बघितलं तर या ठिकाणी लोकेश्वर महादेव शिवलिंग जे स्थापित केलेलं आहे भव्य असं, त्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणून होतं आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता आपल्या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. या मार्गाने आल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटरवरतीच भरपूर असे आश्रम आहेत आणि आश्रमाच्या आतमध्ये स्थित भरपूर मंदिरं आहेत. पण ती प्रायव्हेट मंदिरं आहेत असं वाटतात, कारण सगळे गेट बंद आहेत. त्याच्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चालत सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी वरती एक पूल आहे. त्या पुलाखालून जो मार्ग आहे त्याने आपण सरळ मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी देवनारायण आश्रमामध्ये चाय प्रसाद आणि बालभोग याचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारण 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी मेहता खेडी हे गाव आपल्याला लागलेलं आहे. या गावातून आपल्याला खेडी घाटकडे पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 6 किलोमीटर आपण आश्रमातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा मोरटक्काला जाणारा जो पूल आहे तो पूल या ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणजे उत्तर तटावरून पलीकडे दक्षिण तटावरती जाणारा तो पूल आहे. आपल्याला या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खेडी घाट आपल्याला तीर्थ लागणार आहे असं वाटतंय, पण अजून तरी काही तीर्थ दिसलेलं नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या मार्गाने पुढे आल्यानंतर बरीचशी प्रायव्हेट मंदिरं आपल्याला दिसतात. गंगादेवजी विरक्त मंडळी साधू सेवा ट्रस्ट अशी बऱ्याचशा ट्रस्टची मंदिरं आपल्याला या ठिकाणी दिसतात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खेडी घाट आहे हे आणि आपण खेडी घाटाने आता पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा जो मुख्य रोड लागलेला आहे आपल्याला, त्या मुख्य रोडने आता डाव्या बाजूला बडवाहाकडे जायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खेडी घाटावरून आपण पुढे मार्गस्थ झालो, पण त्या ठिकाणी स्थित असणारं महादेव मंदिर आपल्याला कुठे लागलं नाही मार्गामध्ये. आणि सर्व जी मंदिरं लागली ती वेगवेगळ्या आखाड्याची धाम होते मोठे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रोडने साधारण 2 ते 2.5 किलोमीटर आल्यानंतर बडवाहा शहर आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. आता या बडवाहा शहरामध्ये आपल्याला नागेश्वर महादेव मंदिरापर्यंत जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी तृप्ती रेस्टॉरंट आहे. त्याच्या बाजूने जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला आता नागेश्वर महादेव मंदिराकडे जायचंय. अशा प्रकारचा हा आतमधला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये आल्यानंतर
सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. वळण्याचे जे रस्ते लागतील उजव्या डाव्या बाजूला त्यांनी कुठेही वळायचं नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते लागतात. त्यातल्या डाव्या मार्गाने जायचंय. हनुमान मंदिर आहे. श्री जय श्रीराम नर्मदे हर. इथून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. याही चौकातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. याही ठिकाणाहून सरळ मार्गस्थ व्हायचं आपल्याला. इथं आल्यानंतर या ठिकाणी तिल भंडारेश्वर महादेव मंदिर आहे. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. बडवाहा गावाच्या शहरामध्येच आहे हे. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये जाऊयात आपण. रामकृष्ण हरी नर्मदे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिल भंडारेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत. आपण उजव्या बाजूने आलो होतो आतमध्ये. आता डाव्या बाजूला नागेश्वर महादेव मंदिराकडे आपण मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी रस्ता छोटासा होत चाललाय. या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. या गल्लीतून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला समोर एक पूल दिसतोय. त्या पुलावरून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. इथून वरती गेल्यानंतर उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला आल्यानंतर बडवा गावातील हे मार्केट आहे. याने आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला इथूनही पुढे मार्गस्थ व्हायचंय. तसा तर सरळच मार्ग आहे जाण्याचा, पण काम चालू असल्यामुळं या ठिकाणी डाव्या बाजूने जायचंय. नर्मदे हर. या ठिकाणी साधारण 100 ते 150 मीटर पुढे आल्यानंतर नागेश्वर महादेव मंदिर आहे. या ठिकाणी उजव्या बाजूला नागेश्वर महादेव मंदिर आहे. त्यांचं आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण खाली जाऊन दर्शन करून येऊयात. या मंदिरापाशी सुद्धा कुंड आहे. याला रेवा कुंड असं म्हटलेलं आहे. नागेश्वर महादेव मंदिर आपण दर्शन घेतो. आता प्राचीन असं नागेश्वर महादेव मंदिर आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नागेश्वर मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला लगेचच या ठिकाणी दत्त मंदिर आहे. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे. ओम श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 रामकृष्ण हरी नर्मदे हर. दत्त मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नागेश्वर महादेव मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर जो सरळ मार्ग आहे त्या सरळ मार्गाने पुढे जायचंय आणि मग उजवीकडे वळायचंय. डावीकडून जर आपण गेलो तर नर्मदा मैयाच्या या ठिकाणी रेवा कुंड आहे असं म्हणतात. तर त्या रेवा कुंडाला आपण पार करतो आणि याची परिक्रमा खंडित होती असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपण उजव्या बाजूने जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिथून पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. राम सेतू म्हणून या ठिकाणी एक पूल लागेल. त्या पुलावरून आपल्याला पुढे जायचंय. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा हा मार्ग आहे राम सेतू साठीचा. तर इथून आपल्याला या गल्लीतून पुढे मार्गस्थ व्हायचंय.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पुलावरून बाहेर पडायचंय. नर्मदे हर. आणि हा पूल ज्या पद्धतीने चाललाय त्यानुसार आपल्याला पुढे मार्गस्थ होत राहायचंय. पुढे आल्यानंतर या ठिकाणी डावीकडे वळण्यासाठीचा मार्ग आहे. अशा प्रकारचा हा डावीकडचा मार्ग आहे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. या गल्लीतून बाहेर पडल्यानंतर मुख्य मार्ग लागलेला आहे. तिथून आपल्याला आता डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बेलसर गावातील विमलेश्वर महादेव मंदिरापासून बडवाहा गावातील नागेश्वर महादेव मंदिर साधारण 9 किलोमीटर अंतरावरती आहे. खेडीघाट मार्गे आलो तर. आणि आता इथून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत जयंती माता मंदिराकडे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाला लागल्यापासून साधारण 1 ते 1.25 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला एक डावीकडे मार्ग जातोय. त्यांनी मार्गस्थ न होता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. आता या ठिकाणाहून जंगल चालू होणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या जंगलामध्ये प्रवेश करतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जंगलात प्रवेश करताना एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे. तुमच्याकडे दिवसाचा साधारण 3 तासाचा वेळ शिल्लक असतानाच या जंगलातून पुढे मार्गस्थ व्हा. कारण साधारण 11 ते 12 किलोमीटरचं हे जंगल आहे सुलगाव पर्यंत. आणि त्यानंतरही पुढं साधारण पुन्हा 10 ते 11 किलोमीटरचं जंगल असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे 3 ते 4 तास वेळ शिल्लक असला पाहिजे तिथपर्यंत जाण्याचा. अशा प्रकारचा वेळ शिल्लक ठेवून तुम्ही या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हा. नाहीतर नागेश्वर महादेव मंदिर आहे बडवामध्ये, त्या ठिकाणी विश्रांती करून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मार्गस्थ व्हा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता 12 वाजलेले आहेत आणि आपण या जंगलातून पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. फॉरेस्ट चेकपोस्ट पासून साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला एक कमान लागते. त्या कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर जयंती माता मंदिर आहे. आता आपण तिथपर्यंत जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी चौरल मैयावरती हा पूल आहे. त्या पुलावरून आपल्याला उजव्या बाजूने पुढे जायचंय आणि पुढे गेल्यानंतर जयंती माता मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्या डाव्या बाजूला आता चौरल मैया आहे आणि उजव्या बाजूला या ठिकाणी जयंती माता मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. मंदिरात जाण्यासाठी सरळ जायचंय. या ठिकाणी मंदिर आहे. आपण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन. श्री जयंती माता धाम बडवाह सिद्धपीठ प्राचीन मंदिर. आपण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जयंती माता मंदिरात दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला एक शॉर्टकटचा मार्ग सांगितलेला आहे. या ठिकाणी त्या पुलावरून आपण आलो होतो तर पुन्हा पुलावरून पाठीमागे जायचंय आणि पुलाला खेटूनच एक पगदंडी मार्ग आहे. या चौरल मैयाच्या पलीकडल्या बाजूने तो जातो. तर त्या मार्गाने आता आपल्याला जंगलातून एक जाण्याचा मार्ग सांगितलाय. आपण त्या मार्गाने आता पुढे जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पुलावरून पुढे आल्यानंतर या पुलाच्या भिंतीला खेटूनच उजव्या बाजूला एक मार्ग गेलेला आहे. बघा, या उजव्या बाजूचा जो पगदंडी मार्ग आहे तारेच्या कंपाऊंडच्या अलीकडून, त्या पगदंडी मार्गाने आता आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी समोर जयंती माता मंदिर आहे. आपण तिथे दर्शन घेऊन आलो होतो आणि आता या पगदंडी मार्गाने चौरल मैयाच्या किनाऱ्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा जंगल मार्ग आहे. या जंगल मार्गातून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. या जंगलात भरपूर जंगली प्राणी आहेत असं सांगितलंय, पण आता आपण मार्ग शोधत शोधत चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आपल्या उजव्या बाजूला चौरल मैया आहे या झाडींच्या पलीकडे. आणि हा जो कंपाऊंड केलेला
भाग आहे त्याच्या शेजारून हा पगदंडी मार्ग आहे, त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कुठून रस्ता आहे, कसा रस्ता आहे काही माहित नाही. हा पगदंडी मार्ग ज्या ठिकाणी घेऊन चाललाय आपल्याला त्या मार्गाने आपण या जंगलातून पुढे मार्गस्थ आहोत. बघूयात हा मार्ग आपल्याला कुठपर्यंत नेतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. घनदाट जंगल आहे चारही बाजूला आपल्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी मोठा मार्ग लागलाय, थोडासा कच्चाच आहे पण पगदंडीपेक्षाही मोठा मार्ग आहे. बघूयात आता हा मार्ग कुठपर्यंत जातोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जंगलातून साधारण 1 ते 1.25 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा मार्गात खुणा दिसतात आपल्याला. हा मोठा मार्ग इथून गेलेला आहे आणि या ठिकाणी रिबीन बांधलेली आहे, चिंधी बांधलेली आहे लाल कलरची. त्याने आपण या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर हा जो पगदंडी मार्ग लागलेला आहे त्या पगदंडी मार्गाने कदाचित पाण्याचा प्रवाह होता अगोदर पाऊस काळामध्ये. आता तो प्रवाह सुकलेला आहे त्याच्यामुळे आपण या मार्गाने जाऊ शकतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1 ते 1.5 किलोमीटर या जंगलातल्या पगदंडी मार्गाने आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आता पुढे आपल्याला माणसांचा आवाज येतोय. याचा अर्थ हा मार्ग आता त्या मोठ्या मार्गाला लागणार आहे जिथून आपण जयंती माता मंदिराकडे वळालो होतो. तो मार्ग आता सरळ आला असेल. त्या मार्गाला हा पगदंडी मार्ग जाऊन भेटेल असं वाटतंय. बघूयात आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा मुख्य मार्ग तर लागलाय, कुठून आलेला मार्ग आहे माहित नाही. आता आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होऊयात. अशा प्रकारे आता या उजव्या बाजूने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला आल्यानंतर हा एक पूल लागलेला आहे. चौरल मैया आपल्याला या पुलावरून पार करायचे आणि पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अजूनही जंगल संपलेला नाही, फक्त आता पगदंडी मार्गाच्या ऐवजी हा मुख्य मार्ग लागलाय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बडवाहापासून आपण साधारण 5 ते 5.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते आहेत. एक डाव्या बाजूला जातोय आणि एक उजव्या बाजूला जातोय. दोन्हीही रस्ते आपल्या मार्गापर्यंत जातात. पण आता या ठिकाणी काय लिहिलंय ते आपण बघूयात. तर या ठिकाणाहून आपण आता सरळ डाव्या बाजूने मार्गस्थ होऊयात सुलगाव मार्गे. कारण पाठीमाग आपण ज्या आश्रमावरती थांबलो होतो त्या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं होतं की सुलगाव मार्गे कुंडीकडे जावा. तर हा डाव्या बाजूचा मार्ग सुलगाव वरून जातो. तर तिथून आपण पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा जंगल मार्ग आहे. थोडासा चढ थोडासा उतार अशा प्रकारचा मार्ग या ठिकाणी आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 7 ते 8 किलोमीटर आपण या जंगल मार्गाने प्रवास केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुलगाव दिसायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे गाव आहे थोडस पठारावरती. तर या सुलगावातूनही आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अजून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला गाव दिसतंय बघा. हे समोर जे आहे ते सुलगाव आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुलगावच्या थोडस जवळ आल्यानंतर हा पहिलाच चौक लागलेला आहे. त्या ठिकाणाहून आपल्याला आता पुढे वळायचंय. उजव्या बाजूला या ठिकाणाहून मार्गस्थ व्हायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण सुलगाव येथील आश्रमापाशी आहोत. या ठिकाणाहून जे पुढचं गाव आहे कुंडा ते साधारण 9 ते 10 किलोमीटर पुढे आहे आणि आता 3:45 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाणं संध्याकाळपर्यंत शक्य नाही. तर आपण आजच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबूयात. आज सकाळी आपण संत तुकाराम महाराजांच्या आश्रमामधून सुरुवात केली होती बेलसर या ठिकाणावरून आणि साधारण 20 किलोमीटरचा आजचा टप्पा आपण गाठून इथपर्यंत पोहोचलो आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागे दिसतंय तेच आश्रम आहे सुलगावातील. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.